नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। तुमच्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवतांचं काही का होईना प्रतीक नक्की ठेवलेलं असेल। म्हणजे तुम्ही फोटो ठेवलेले असतील किंवा मूर्ती असतील किंवा टाक यापैकी काही का होईना नक्की ठेवलं असेल। या निमित्ताने आपल्याकडून कुलदेवतांची सेवा घडत असते आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला कुलदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि त्यानंतरच आपण ते कार्य पूर्ण करत असतो। कुलदेवतांना पहिला मान का दिला जातो? कारण कुलदेवी असेल, आपल्या कुळाचे स्वामी म्हणजे कुळदेव असतील तर ते आपल्या कुळाचे रक्षण करते असतात। म्हणून त्यांचा कुळाचार कुळधर्म पाळणं खूप आवश्यक असतं। वर्षभरामध्ये सुद्धा बऱ्याच अशा तिथी येतात की त्यावेळेस आपण कुळधर्म पाळतो, कुळाचार पाळतो। म्हणजेच काय, कुळदेवतांचं काही का होईना जे काही कार्य असतं म्हणजे सेवा उपासना असेल किंवा त्यांना मानपान देणं असेल तर ते पार पाडत असतो। यामध्येच अजून एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे कुलदेवीची भागबांधणी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीची भागबांधणी का करतात, ती कशा पद्धतीने करावी आणि ती केल्यामुळे काय फायदे होतात या सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम कुलदेवताय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात पहिल्यांदा आपण कुलदेवीची भागबांधणी कोणत्या कारणांसाठी केली जाते याची माहिती घेऊयात। तर तुमच्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी, कुलदेव कुलदेवी यांची कृपा होण्यासाठी, कुलदेव कुलदेवी बंधनातून मुक्त होण्यासाठी। बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो बघा की आमचे कुलदैवत जे आहे ते बांधलेले आहे, ते मुक्त कसं करायचं? तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कुलदेवीची भागबांधणी करू शकतात। त्याचबरोबर आपल्या घरातील एखाद्या मुलाचं, मुलीचं किंवा मग जे लग्नाच्या वयात आलेले आहेत पण त्यांचं लग्न काही होईना, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्यांचं लग्न मोडतंय किंवा मग जमतच नाहीये, पाहिजे तशी स्थळंसुद्धा येत नाही, जी काही कारणं असतील पण लग्न जमत नाही हे त्यामागचं कारण आहे। त्याचबरोबर पतीपत्नींमध्ये सतत वाद होतात, म्हणजे त्या दोघांचं एकमेकांशी कधीही पटत नाही, सतत भांडणं होत असतात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांच्या कुरबुरी वाढलेल्या असतात। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या जोडप्याला अपत्य न होणं, भरपूर उपायतापाय केले किंवा मग डॉक्टर दवाखानेसुद्धा केले आणि पाहिजे तशी म्हणजे शारीरिक काही अडचण नाही आहे किंवा मग आपण जे म्हणतो ना की एखाद्या दाम्पत्याला मूलबाळ होण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरात पूर्ण आहेत, तरी पण त्यांना अपत्य होत नाही आहे, एखाद्याला नोकरी लागत नाही आहे, शिक्षण भरपूर झालं किंवा मग पूर्ण आपली जी डिग्री आहे ती आपण घेतलेली आहे, नोकरी लागण्यासाठी म्हणून किंवा नोकरी करण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या आपल्यामध्ये पूर्ण आहेत, तरी पण नोकरी लागत नाही आहे, सगळीकडे रिजेक्शन तुम्हाला मिळतं आहे। त्याचबरोबर आर्थिक बंधन असेल, म्हणजेच काय, तुम्हाला येणारा पैसा जो आहे तो पुरत नाही किंवा मग पैसा अवाजवी खर्च होतो, कर्ज वाढत चाललेलं आहे, अशा विविध कारणांसाठी हा एक सोपा उपाय आहे आणि यालाच आपण भागबांधणी असं म्हणत असतो। हजारो रुपये खर्च करून सुद्धा जो फायदा होणार नाही तो या साध्या गोष्टीने होईल। फक्त कुलदेवीची भागबांधणी करताना तुमची तिच्यावर मनापासून श्रद्धा हवी आहे, बाकी काहीच नाही। भागबांधणीसाठी लागणाऱ्या वस्तू काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला हिरवं, पिवळं किंवा लाल यापैकी कोणत्याही एका रंगाचं कापड लागणार आहे। तुम्ही या रंगाचा ब्लाऊज पीस घेतलात तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्हाला खाऊची 3 किंवा 5 पानं लागणार आहेत, ज्याला आपण विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान म्हणतो। पान सुपारी खाताना जे पान वापरलं जातं, पाण्याने भरलेला आणि सर्व शेंड्या अस्तित्वात असलेला एक नारळ तुम्हाला लागणार आहे। बऱ्याच वेळा आपण बाजारात जातो आणि नारळ विकत घेतो, पण कधी कधी नारळं अशी देतात की वर एकच शेंडी ठेवलेली असते, बाकी सर्व शेंड्या काढून टाकलेल्या असतात, नारळामध्ये पाणी असतं। किंवा आजकाल आपण ऑनलाईन सगळं मागवतो, म्हणजे घरीच आपला सगळा किराणा किंवा काही पण वस्तू असेल की मागवली ऑनलाईन आणि येते मग घरी, मग त्यामध्ये सुद्धा नारळं अशी बघायला मिळतात की एकच शेंडी असते आणि पाणी असतं। पण असा नारळ आपल्याला वापरायचा नाही आहे, सर्व शेंड्याही असल्या पाहिजेत आणि नारळामध्ये पाणीही असलं पाहिजे। तुमच्या घरीच नारळाचं झाड असेल किंवा एखादा नारळ तुमच्याकडे मागच्या पूजेचा असेल आणि तो चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आता बरेच जण असं विचारतील की कुलदेवीच्या मंगल कलशावरचा नारळ घेतला तर चालेल का? तर नाही, एकदा आपण त्या मंगल कलशाची स्थापना केली तर मग कुलदेवीचं रूप आहे म्हणूनच आपण तो नारळ त्याच्यावर ठेवलेला असतो, तर तो बाकी कोणत्याही पूजेत वापरायचा नाही। भलेही आपली ही भागबांधणी कुलदेवीच्यासाठीच आहे, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेपरेट नारळ घ्यावा लागेल। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे ओटीचं साहित्य। एखाद्या स्त्रीच्या
साज शृंगारासाठी किंवा तिला नटण्या थटण्यासाठी जे लेणं लागतं, जे साहित्य लागतं, त्याला म्हणतात देवीची ओटी किंवा ओटीचं सामान. तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानात गेलात आणि देवीची ओटी द्या म्हणालात तर तुम्हाला त्यामध्ये सगळं साहित्य मिळून जाईल. साडी चोळी असेल, टिकली बांगडी असेल, जोडवी, मंगळसूत्र, हळदी कुंकू, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, हे सगळं साहित्य त्यामध्ये असतं. आणि एखाद्याला जर मिळणार नसेल तर तुम्ही हे सगळं साहित्य थोडं थोडं करून म्हणजे सेपरेट विकत घ्या आणि देवीची ओटी म्हणून तुम्ही ते ओटीचं साहित्य या पूजेमध्ये ठेवू शकतात. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला 101 रुपया लागणार आहे किंवा मग तुमच्या कुवतीनुसार तुम्ही यापेक्षा कमी रक्कम ठेवली तरीसुद्धा चालेल. तर मग तुम्ही 11 रुपये ठेवू शकतात, 21 रुपये, 51 रुपये तुमच्या इच्छेनुसार या पूजेमध्ये ठेवू शकतात. यानंतरचं सगळ्यात शेवटचं पण अतिशय महत्त्वाचं साहित्य म्हणजे तुम्हाला धान्य लागणार आहे. 2 मुठी किंवा ज्याला आपण पसाभर किंवा ओंजळभर धान्य म्हणतो. तर गहू किंवा तांदूळ यापैकी कोणत्याही एक प्रकारचं धान्य तुम्ही घेऊ शकतात. साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला समजलं. आता हेच साहित्य वापरून कुलदेवीची भागबांधणी कशी करायची, त्याची योग्य पद्धत काय ते मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा आपल्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचा वार असतो, समजा तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे तर त्यांचा वार असतो रविवार. तुमच्या कुळाची स्वामिनी जर पार्वती देवीचं रूप असेल तर तिचा वार असतो मंगळवार. आणि आपल्या कुळाची स्वामिनी म्हणजे आपली कुळदेवी जर महालक्ष्मीचं रूप असेल, लक्ष्मीचं रूप असेल तर तिचा वार असतो शुक्रवार. म्हणजे एकतर रविवार, मंगळवार किंवा शुक्रवार, किंवा मग ज्यांना आपल्या कुळाची स्वामिनी नक्की कोणत्या देवीचं रूप आहे, आपल्या कुळाचे जे स्वामी आहे म्हणजे पुरुष देवता कोणत्या देवाचं रूप आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे, तर मग तुम्ही पौर्णिमा, अमावस्या किंवा अष्टमी यापैकी कोणतीही तिथी निवडू शकतात. तर मग यापैकी कोणताही एक शुभ दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी हे सगळं साहित्य जमवून कुलदेवीची भागबांधणी नक्की करा. तर तुम्हाला ज्या दिवशी भागबांधणी करायची आहे त्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या आत स्नान करून घ्यायचं आहे. म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आत तुमची अंघोळ झालेली असावी. अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. साडी असेल, ड्रेस असेल किंवा पुरुष ही पूजा करणार असाल तर त्यांनीही स्वच्छ कपडे घालावे. ही पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये का करायची आहे, कारण कोणत्याही देवी देवतांचा पूजाविधी जेव्हा आपण प्रदोष काळामध्ये करतो आणि खास करून आपला उद्देश असा असतो की आपल्या इच्छांची पूर्तता व्हावी, तर अशी पूजा जेव्हा आपण प्रदोष काळामध्ये करतो तर ती पूजा आपल्यासाठी शीघ्र फलदायी ठरते. म्हणजेच काय, लवकरात लवकर आपल्याला तिचं फळ मिळतं. तर मग तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं हिरवं, पिवळं किंवा लाल यापैकी कोणत्याही एका रंगाचं कापड घ्या आणि ते त्या पाटावर किंवा चौरंगावर अंथरा. त्यानंतर तुम्हाला या पूजेमध्ये तुमच्या कुलदेवतांचे टाक ठेवायचे असेल, म्हणजे तुमच्या कुळदेवीचा टाक असेल, कुळस्वामींचा टाक असेल किंवा फोटो, मूर्ती यापैकी जे प्रतीक असेल ते तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्याच्या समोरच ही पूजा मांडायची असेल तर मग तुम्ही ते नाही ठेवले तरीसुद्धा चालेल, कारण आपण तिथेच त्यांची पूजा मग करून घेऊ. पण मग बऱ्याच जणांचा देव्हारा कसं आहे की भिंतीला टांगलेला असतो किंवा मग देव्हाऱ्याच्या समोर पूजा मांडायला जागा नसते, मग सेपरेट दुसरीकडे पूजा मांडतात. तर मग तुम्हाला कुलदेवीचा आणि कुलदेवाचा टाक, फोटो, मूर्ती यापैकी कोणतंही एक प्रतीक त्या पूजेत ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं काहीतरी धान्य तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यातले थोडे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ही भागबांधणी करतोय तर नारळाची शेंडी आपल्या बाजूने करायची आणि दुसरा भाग देवीकडे किंवा देवाकडे जाईल अशा पद्धतीने ते नारळ तांदळावर ठेवायचं. त्या नारळावर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काहीतरी पैसे पण ठेवायचे आहे. खूप जास्त ठेवले पाहिजे असं काही नाही, पण एक मान आहे, या पूजाविधीचा एक भाग आहे, म्हणून तुम्हाला त्या नारळावर थोडेफार पैसे ठेवायचे आहे. परत साईडला अजून थोडेसे तांदूळ घ्यायचे, चिमूटभर घेतले तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यावर तुम्हाला विड्याचं पान ठेवायचं आहे. शक्यतो आपण ज्या पूजांमध्ये पानाचा विडा ठेवतो किंवा मग गणपती म्हणून सुपारी आणि नाणं ठेवतो तर त्यावेळेस सिंगल एक पान न ठेवता विड्याची 2 पानं ठेवतो, म्हणजे जोडपान ठेवतो आणि त्याच्यावर मग नाणं सुपारी ठेवतो. त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर विड्याची जोड पानं ठेवा, त्याच्यावर मग 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि सुपारी ठेवा. त्या सुपारीला हळदी कुंकू लावा, धूपदीपांनी ओवाळून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या साईडला
तुम्ही जे ओटीचं साहित्य आणलेलं होतं ना, तर ते सुद्धा ठेवा. एवढं सगळं साहित्य तुमच्या त्या पाटावर किंवा चौरंगावर बसत नसेल तर मग त्याच्यासमोर अजून एखादा पाट किंवा चौरंग ठेवा, किंवा मग खाली काहीतरी कपडा अंथरा, किंवा मग आपल्याकडे काही बेडशीट वगैरे असेल, स्वच्छ कपडा असेल जाडजूड, तर त्याच्यावर तुम्ही ती ओटी ठेवली तरीसुद्धा चालेल. फक्त खाली आपल्याला डायरेक्ट जमिनीवर नाही ठेवायची, एवढी काळजी घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कुलदेवतांचं जे प्रतीक ठेवलेलं असेल, टाक, फोटो, मूर्ती यापैकी काही पण, तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. अजून तुम्ही फुलं वाहू शकतात. प्रदोष काळामध्ये पूजा करतोय तर मग सूर्यास्ताच्या आत तुम्ही फुलांची व्यवस्था करून ठेवावी. म्हणजेच काय, घरी जर फुलांची झाडं असतील तर मग सूर्यास्त होण्याच्या आतच फुलं वगैरे तोडून ठेवा. आता बघा, तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतील की प्रदोष काळामध्ये आपण ही पूजा मांडणार आहोत, तर मग कुलदेवतांचं जे काही प्रतीक आपण या पूजेमध्ये ठेवत असतो, टाक किंवा मूर्ती, फोटो असल्यास तर ते पुसून ठेवू, पण टाक मूर्ती असल्यास आपण त्यांना स्नान घालून मग स्थापन करायचं का? तर हो, नक्की तुम्ही स्नान घालून मगच स्थापन करावं. तसंही आपण प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची पूजा करत असताना सुद्धा शिवलिंगावर पाण्याचा किंवा पंचामृताचा वगैरे अभिषेक करतोच की. त्यामुळे मग या मूर्तींना किंवा मग टाकांना तुम्ही स्नान घालून मगच ठेवावं, आणि ज्यांचे फोटो असतील तर त्यांनी पुसून मग ते पूजेमध्ये ठेवावे, जेणेकरून आपल्याला पुन्हा त्यांची पूजा करता येईल. तर मग पूजा सांगितली मी तुम्हाला, एकदम साधी सोपी आहे. हळदी कुंकू लावायचं. खंडोबा महाराज असतील तर त्यांना फक्त हळद लावायची. अजून तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबांव्यतिरिक्त अजून दुसरे कोणते असतील, उदाहरणार्थ ज्योतिबा असतील, तर त्यांचं बघा एक थोडंसं गुलाबी रंगाचं कुंकू, किंवा मग तुम्हाला अजून माहिती असेल ज्योतिबांबद्दल की त्यांना कोणत्या प्रकारचा गंध लावला जातो, तर तो गंध तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात. धूपदीपांनी ओवाळू शकतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी कापूर आरती लावायला विसरू नका, जेणेकरून आपल्या पूजा घरामध्ये म्हणा किंवा आपल्या संपूर्ण घरामध्ये काही नकारात्मक शक्तींचा वास असेल, आपल्याला निगेटिव्ह करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता निघून जाते. त्यामुळे सगळ्यात शेवटी कापूर आरती लावायची. कापूर आरती शांत झाली की तुम्हाला श्रद्धापूर्वक तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या कुळदेवाला किंवा कुळदेवीला प्रार्थना करायची आहे, किंवा एकत्रितपणे तुम्ही त्यांना दोघांनाही सांगू शकतात की तुमच्या नावाने हा भाग बांधलाय, तुम्ही जर आमची ही इच्छा पूर्ण केली तर सहकुटुंब आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ. खरं तर या गोष्टीमध्ये आपण जो विधी केला आहे तो देवीच्या नावाने केला आहे, पण जेव्हा आपण आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला जातो तर कुळदेवाचं दर्शन घ्यायला सुद्धा जातोच. त्यामुळे मग दोघांचंही नाव घेऊन तुम्ही ही प्रार्थना करायची. तुम्ही हा भाग कशासाठी बांधलाय ते पण सांगायचं, आणि जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर आम्ही सहकुटुंब तुमच्या दर्शनाला येऊ, हे पण तुम्ही त्यांना सांगायचं आहे. ही पूजा तुम्ही देव्हाऱ्यासमोर न करता सेपरेट दुसरीकडे मांडली असेल तुमच्या घरामध्ये, तर पूजेमध्ये तुम्ही जे देव ठेवले होते टाक, फोटो किंवा मूर्ती स्वरूपात, तर ते पुन्हा देवघरामध्ये विधिवतपणे ठेवून द्यायचे आहे. म्हणजेच काय, उचलून ठेवायचे, त्यांना पुन्हा धूपदीपांनी ओवाळून नमस्कार करायचा, आणि जे साहित्य त्या पाटावर किंवा चौरंगावर राहिलेलं आहे ते सर्व साहित्य तुम्हाला त्या कपड्यामध्ये गाठोड्यासारखं बांधून ठेवायचं आहे. आणि हाच असतो कुलदेवीचा भाग, म्हणजे याच साहित्याला कुलदेवीची भाग बांधणी असं म्हणतात. आणि ही भाग बांधणी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्याला बांधून ठेवू शकतात. जसं आपल्या घराची वास्तुशांती पूजा झाल्यावर बघा, गुरुजी आपल्याला लाल कपड्यामध्ये थोडेसे धान्य आणि तांदूळ ठेवून एक नारळ देतात, कारण तो नारळ त्यांनी मंत्रयुक्त करून दिलेला असतो, म्हणजेच काय, मंत्रांनी सिद्ध करून दिलेला असतो. मग ते आपल्याला काय सांगतात की घरामध्ये वरती किंवा मग एखाद्या कोपऱ्यामध्ये तो नारळ बांधून ठेवा. त्याच पद्धतीने आपण कुळदेवीचा हा जो काही भाग त्या कपड्यामध्ये बांधलेला आहे, साहित्य वापरलं म्हणजे काय, त्याला म्हणतात भाग. तर मग ते साहित्य आपल्याला देव्हाऱ्याला बांधून ठेवायचं आहे. आणि तिथे जर शक्य नसेल बांधणं तर मग तुम्ही उंच एखाद्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या खुंटीला वगैरे तो भाग बांधून ठेवू शकतात. माझा तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देत सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही तो बांधलेला भाग अशा ठिकाणी ठेवा की मासिक पाळीमध्ये किंवा मग सुतक वगैरे असेल तेव्हा तुमचा स्पर्श तिथे झाला नाही पाहिजे, किंवा मग तुम्ही खालीच कुठेतरी ठेवून दिलं, पूजा झाली, मग आता देऊ इकडे तिकडे ठेवून, तर मग घरातील लहान मुलं खेळायला सुद्धा ते घेऊ शकतात, आणि मग तुम्ही केलेल्या पूजेचा काहीच उपयोग नाही आहे. कारण तुम्हाला नंतर ती भाग बांधणी घेऊन तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन अर्पित करायची आहे. म्हणून तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ती भाग बांधणी सुरक्षित ठेवायची आहे.
तुम्ही जेव्हा पुन्हा मंगळवार असेल, शुक्रवार असेल, पौर्णिमा असेल त्या वेळेस त्या भागबांधणीची धूपदीपांनी पूजा करू शकतात। म्हणजे एकदा ते गाठोडं आपण बांधून ठेवलं की ते पुन्हा उघडायचं नाही, पण त्याची पूजा देवीच्या किंवा त्या कुलदेवाच्या वारी करत जायची आहे। पूजा म्हणजे काय, धूपदीपांनी ओवाळायचं आणि नमस्कार करायचा। तुमचा जो काही मार्ग अडलेला आहे, तुमच्या ज्या काही गोष्टींची पूर्तता होत नाहीये किंवा ज्या समस्या तुमच्या जीवनामधून जाण्याचं नाव घेत नाहीये, तर अशा सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल। म्हणजेच काय, तुम्हाला या गोष्टींवर एक चांगला मार्ग सापडेल। कुलदेवीचा बांधलेला भाग तुमचा मार्गदर्शक ठरेल, एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या। श्रद्धापूर्वक हा उपाय करा आणि एकदा की तुमची इच्छा पूर्ती झाली की हे सगळं साहित्य तुमच्या कुलस्वामिनीच्या मूळ पीठावर जाऊन अर्पण करायला विसरू नका। हवं तर नारळ जर खराब झालेला असेल, तुमची इच्छा पूर्ती व्हायला भरपूर वेळ लागला आणि नारळातलं पाणी संपलेलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नारळमध्ये आता खराब आहे, तर मग तो नारळ तुम्ही एखाद्या निर्जन स्थळी ठेवून द्या आणि दुसरा नारळ त्या ओटीच्या साहित्यामध्ये घेऊन तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर तो अर्पण करू शकतात। अशा पद्धतीने ही कुलदेवीची भागबांधणी असते। तर मग चला मंडळी, व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।